कोरोना आपल्यासोबतच राहणार आहे, लोकांना पॅनिक होऊ देऊ नका. आरोग्यमंत्र्यांच्या प्रशासनाला महत्त्वाच्या सूचना. कोरोना व्हायरसनं आता देशभरात पुन्हा एकदा डोकं वर काढलंय. राज्यातही कोरोना रुग्णांची आकडेवारी वाढतानाचं चित्र असताना आता राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी प्रशासनाला महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत. कोरोना आपल्यासोबत राहणार आहे, लोकांना पॅनिक होऊ देऊ नका, फक्त योग्य पद्धतीने काळजी घ्या, अशा सूचना आरोग्यमंत्र्यांनी दिल्या आहेत. देशभरात सध्या सक्रिय रुग्णांची संख्या 4,000 वर पोहोचली आहे. राज्यात सध्या 494 रुग्ण सक्रिय असून कोविड रुग्णांमध्ये सौम्य लक्षणे आढळून येत आहेत. त्यामुळे जनतेनं कोविडच्या वाढत्या रुग्णसंख्येला घाबरून जाऊ नये असं आवाहन प्रशासनाकडून केलं जात आहे. आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी वाढत्या कोरोना रुग्णसंख्येवर प्रशासनाला महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत. ते म्हणाले, पुन्हा एकदा कोरोना रुग्णसंख्येत वाढ होत असली तरी जनतेनं घाबरून जाऊ नये असं आरोग्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे. याआधी देखील सांगितलं गेलं आहे की कोरोना वाढला तरी काळजीची गरज नाही. कोरोना आपल्यासोबतच राहणार आहे आणि आता आपली प्रतिकारशक्ती देखील वाढली आहे. रुग्ण वाढले असले तरी फक्त कोरोनामुळे कोणाचाही मृत्यू झालेला नाही. सहव्याधी असलेल्यांचा मृत्यू झालेला आहे. त्यामुळे येत्या काळात सहव्याधी असलेल्यांची अधिक काळजी घेणं गरजेचं आहे. केंद्राच्या सूचनेनुसार आपण काम करतोय. लोकांना पॅनिक होऊ देऊ नका, फक्त योग्य पद्धतीने काळजी घ्या. सहव्याधी असलेल्या रुग्णांची काळजी घ्यावी अशा सूचना आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी केल्या आहेत. नाही, कोविडच्या संदर्भात यापूर्वी सुद्धा सातत्यानं आपण सर्वच माध्यमांच्या मधून सातत्यानं लोकांना सांगतोय की एकूणच कोरोनाचं जे काय आपल्याला पहिल्या टप्प्यातली जी भीती होती ती भीती बाळगण्याची गरज नाही. विशेषतः सिंगापूर आणि हाँगकाँगमधल्या एकूण सगळ्या पेशंटची संख्या वाढली आणि मग आपल्या सगळ्यांना सुद्धा काळजी वाटायला लागली की इथं तशा पद्धतीचा प्रकार पुन्हा उद्भवतो की काय. परंतु आपल्याकडे आता कोरोना आपल्या सगळ्या एकूण इतर जे आजार आहेत त्याच पद्धतीनं कोरोना आपल्या समवेत राहील. परंतु त्याचं लक्षण सौम्य असल्यामुळं सर्दी, फ्लू या जशा आपल्याकडे आजार आहेत तशा पद्धतीनं त्याचंही वास्तव्य राहील. पण त्याच्यासाठी विशेष काळजी करण्याची गरज नाही. परंतु जे लोक यापूर्वी सुद्धा सहव्याधी आहेत, पूर्वीचे आजार असतील, कोमॉर्बिड असतील, तर या मंडळीने नेहमीप्रमाणे जे आपले डॉक्टर सांगतात त्याप्रमाणे काळजी घ्यावी इतकीच अपेक्षा सातत्यानं आम्ही प्रसारमाध्यमांच्या वतीनं सुद्धा नेहमीच सांगत आहोत. सर, जवळपास 15 दिवसांपूर्वी दिल्लीमधून एसओपी जी आहे ती आलेली बघायला मिळाली. काय तुम्ही सुरक्षेसाठी गोष्टी करायला हव्यात या संदर्भातली एक नियमावली आलेली पाहायला मिळाली. राज्याकडून अशा संदर्भातली अपेक्षित आहे? दिल्लीतून ज्या पद्धतीच्या सूचना आल्या त्या सूचनेतला सगळ्यात महत्वाचा एक अतिशय महत्वाचा मुद्दा दिल्लीतल्या सगळ्या सूचनांमध्ये होता तो एवढाच होता की या कोरोनाची लक्षणं सौम्य असल्यामुळं याच्याबद्दल घाबरण्याचं, काळजी करण्याची गरज नाही. विशेषतः आपण पॅनिक लोकांना करू नये, तर त्यांना फक्त विश्वासात घेऊन वस्तुस्थिती सांगा आणि त्याला कोरोना जरी झाला तरी आता काही फारशी काळजी करण्यापेक्षा डॉक्टरांचा सल्ला घेऊन योग्य त्या पद्धतीनं आवश्यक त्या यंत्रणा आरोग्य विभागाकडे ज्या आहेत त्या सगळ्याच्या सज्जतेसहित आपण त्यांना मार्गदर्शन करा अशा पद्धतीच्या सूचना दिल्या. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.